दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. बांदेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण अशा गावामध्ये आलेले आहोत. या गावाचं नाव अपशिंगे मिलिटरी. का असेल असं नाव? गावाच्या पुढे मिलिटरी असा उल्लेख का असेल? सारं काही जाणून घेणार. पण त्याचबरोबर आजचा दिवस साजरा करत असताना, होम मिनिस्टरची 13 ऑगस्टला 9 वर्ष पूर्ण होत असताना, 10व्या वर्षात पदार्पण करत असताना या अशा गावांमध्ये गेलं, अशा सगळ्या लोकांशी गप्पा मारल्या, त्या घरातल्या त्या गृहिणीला बोलतं केलं की एक नवी ऊर्जा मिळते. आजच्या भागात खूप काही गोष्टी गवसणार आहेत आणि त्याचबरोबर आजच्या युवकांना नवी प्रेरणा मिळण्यासाठी आजचा भाग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहिलं महायुद्ध आणि त्या महायुद्धामध्ये या गावाचं खूप मोठं असं योगदान आहे. नेमकं कसं योगदान आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बोलतं करणार आहोत या कुटुंबाला. हिंदुराम रामराव निकम पाटील आणि सौ ताराबाई हिंदुराव निकम पाटील यांना आज बोलतं करणार आहोत. 15 ऑगस्ट 2013 साजरा करत असतानाच नुकतंच पाकिस्तानी सीमेवर काय घडलं आपण सगळ्यांनी अनुभवलं. कागलमधल्या कुंडलिक माने या जवानाला आपण आज मानवंदना देणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. 15 ऑगस्ट आजचा हा वेगळा भाग. अपशिंगे मिलिटरी गावाला नमस्कार करूया. या गावातल्या प्रत्येकाला खूप सदिच्छा देऊया आणि त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून सुरुवात करूया आजच्या भागाला. चला निघूया निकम पाटील कुटुंबाला भेटायला. अपशिंगे मिलिटरी गावातला विजयस्तंभ आपण बघितलं तर या स्तंभावरती 1914 ते 1919 या कालावधीत जे पहिलं महायुद्ध झालं त्यामध्ये या गावातील 46 जवान शहीद झाले होते. मला असं वाटतं या गावाचं योगदान, या गावाला सलाम करूया. त्याचबरोबर या विजयस्तंभासमोर नतमस्तक होऊया. ताठ मानेनं हे जवान कायम भारतासाठी आणि या गावाने दिलेलं योगदान भारतातल्या कुणालाही विसरता येणार नाही. अपशिंगे मिलिटरी म्हणण्यामागचं सुद्धा काहीतरी कारण असेलच आणि ते कारण असं की या 46 जवानांच्या पहिल्या महायुद्धातल्या बलिदानानंतर त्या मिलिटरी जनरलने ठरवलं आणि त्याने सांगितलं की जर या गावातल्या युवकाला सैन्यामध्ये भरती व्हायचं असेल तर फक्त अपशिंगे गाव सांगितलं ना की त्याला अत्यंत सन्मानानं सैन्य दलात दाखल करून घेणार. अशा या विजयस्तंभाला सॅल्यूट ठोकूया आणि सुरुवात करूया आजच्या भागात. या दोघांनाही बोलतं करणार आहोत, यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण खूप काही यांच्याकडून आज आपल्याला शिकण्यासारखं मिळणार आहे. ते घेण्याचा प्रयत्न करणार. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. मग या सगळ्या सूनबाई का? एक दोन सुनबाई, एक शिरवळ तिथे आली नाही. नाही असू दे असू दे. ही 3 मुलं. नमस्कार. प्रतापराव, 2 नंबर अमृतराव, नमस्कार. आणि 3 नंबर अधिकराव. नमस्कार. चला या कुटुंबाशी आपण संवाद साधूया
पण आता इथे नको. तर आपण कारण गावातल्या सगळ्या मंडळींना आज या क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे, तेव्हा आता आपण गावाच्या मंदिरामध्ये जाऊन गप्पा मारूया. अपशिंगे मिलिटरी या गावामध्ये आता आपण भैरवनाथाचं दर्शन घेतलं, सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. आज मोठ्याने बोलायचं हं? नमस्कार. एवढंही मोठ्याने नाही की छातीत धडकी बरेच. नाही नाही, माझा आवाज थोडा मोठा आहे. हा तसाच पाहिजे. स्ट्रॉंग हा स्ट्रॉंग स्ट्रॉंग. हं? पण यांच्या मोठ्या आवाजामुळे तुम्हाला सुद्धा नेहमी बळ मिळालं मला असेल ती की? सवय झाली आहे. सवय झाली आहे. हं. बरं बरं. मला आधी तुम्हाला विचारायचंय, तुमचं बालपण कुठलं? माझं अपशिंग्यातच बालपण गेलं. आपशिंग्यातच बालपण. आणि आई तुम्ही? माझं निनाम माडका जाधवांचं. इथून किती लांब आहे? 5-6 किलोमीटरवर. 5-6 किलोमीटर. आणि या गावाबद्दल सांगा ना जरा आता तुम्ही, म्हणजे अपशिंगे मिलिटरी असं का म्हणतात? त्याची सुरुवात जर केली तर पेशवाईच्या अगोदर शिवाजी महाराजापासूनच ही सैनिकी, म्हणजे त्या ह्याच्यात सरदार किंवा म्हणजे त्यावेळेला काही सैन्य नाही, सरदार म्हणजे त्यावेळेचे सैन्य म्हणजे मराठा, अशी परंपरा त्या गावची आहे. म्हणजे पुढे सैन्यात भरती वगैरे या गोष्टी किंवा या सगळ्या आठवणी आपण जाग्या करणार, पण त्याआधी जरा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, हो की नाही? तर मला 2-3 प्रश्न माझे नेहमीचे तुम्हाला विचारायचे. हो विचारा ना. विचारा. क्या बात आहे, वा. मग तुमचं बालपण इकडे 5 किलोमीटर. हो. मग घरी कोण कोण? आई वडील भाऊ, आई वडील भाऊ, आजी मावशी. आजी मावशी. हम्म. आणि तुमच्या बालपणी इथे? आई, 2 बहिणी, हा. आजोबा वगैरे बाकी कोण नव्हते. वडील माझे लहानपणीच 42 ते 45 युद्धात बेपत्ता झाले, त्यामुळे मी 2-2.5 वर्षाचा होतो. म्हणजे 42 ते 45च्या युद्धामध्ये बाबा. म्हणजे तुमच्याकडे ही सैन्याची परंपरा आजोबापासून आहे. 1914 पासून 62 पर्यंत शेवट झाला. सगळे सैन्य. हा. मग तुमच्या बालपणी तुमचे बाबा सैन्यात गेले, पुढे काय झालं? पुन्हा माझा सांभाळ माझ्या आईनीच केला, वडील नसताना. मग मी इथंच खेळत खेळत लहानाचा मोठा झालो. अण्णांची संस्था निघाली, रयत शिक्षण संस्था, त्या शाळेत 8वी-9वी झालो. अच्छा, तेव्हा शिक्षण 8वी-9वी पर्यंत झालं? गेलं नाही. पुन्हा 11वीला मी कराडला गेलो, टिळक हायस्कूल मिलिटरी हॉस्टेलला, कारण वडील मिलिटरीत असल्यामुळे आम्हाला प्रवेश मिळाला. मिलिटरी हॉस्टेल कराड टिळक हायस्कूलला, तिथं मी 2 वर्षे काढली. बरं. आणि तुमचं शाळेत? माझं शाळेत आजोळी शिक्षण नागठाण झालं, केंद्र शाळेत झालं नागठाणच्या. नागठाणच्या? कितवी पर्यंत? माझं म्हणजे 7वी पर्यंत तिथं झालं शिक्षण. 7वी पर्यंत. हो. मग त्याच्यानंतर जिजामाता डीएड. डीएड केलं? हो. जिजामातामध्ये. हो. आणि हे मी जाणणार आहे, बऱ्याचशा गोष्टी मला कळलेल्या पण आहेत, पण त्याआधी मला सांगा, तुमची भेट कधी झाली? जत्रा होती का? नाही. मग आई बापानं लग्न ठरवल्यानंतरच भावानी. सख्या भावानी लग्न ठरवलं? हो. कसं काय? पण हे भावाचे दोस्त होते. दोस्त होते? हा. मग इथं 2 जण एका हायस्कूलला होते, भाऊ माझे आणि हे. हा. मग भाऊ म्हटला माझ्या मित्राला तुला द्यायची. हा. मग पण वडील म्हणले नाही 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 नाही, तसं नाही चालायचं. तर मी म्हणलं का हो? तर ते म्हणले मिलिटरी नवरा बेपत्ता होतो. मिलिटरीचा नवरा बेपत्ता होतो. तर भाऊ काय म्हणाला की तू जर लग्न लावलीस तर मी कुठे पण परगंदा होईन जाईन. तर मी वडिलांनी म्हटलं हो, एवढा मोठा जर भाऊ गेला तर तुम्हाला काय म्हातारपणी मूल होणार आहे का? त्यापेक्षा काही होऊ द्या, असू द्या मिलिटरीवाला नवरा, काही झालं तरी चालेल. सैन्यातलाच नवरा? हो. अरे माझं नशीबच मला बघायचं होतं. किती छान. पण मला सांगा, त्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटलात कधी? 7वी झाल्यावर. 7वी झाल्यावर? हो. कुठे? 5वी 6वी नागठाणला झाली. हा. 5वीत असतानाच माझं लग्न झालंय. हो का? आणि नंतर आले मालक रजेवर आणि मला डीएडला घालून गेले आणि मालक बेपत्ता झाली. म्हणजे तुम्ही सुट्टीवर आला होता तेव्हा तुमचे कुठे होतं पोस्टिंग? जम्मूला. जम्मू. पण तुमचं इथे लग्न ठरतंय हे तुम्हाला तिकडे माहिती होतं? काय झालं, आता फार पाठीमागच्या आमच्या काळात जर गेलं तर आई वडिलांनी जी पसंती ती मुलाची पसंत. हो. मला पत्र आलं
की तुझं लग्न ठरलंय, तू अमुक अमुक तारीख धरलेली आहे, तर रजा घेऊन ये. दिली सुट्टी, आलो. आला आम्ही ती मुलगी कसली कुठली काय 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 नाही. बघितलंच नव्हतं. कशाला बघायचं. आई हा श्रेष्ठ शब्द आहे. बरोबर. आईने पसंती केली ना, हा आपलं बाशिंग बांधाय तयार तयार. तयार. आणि मग तुम्ही इकडे आलात. आलो रे जेव्हा. आणि लग्न कुठे इथे अपशिंग्यातच नाही, झालं. ते झालं निनमला झालं. हा निनम. आठवतो तो दिवस. आठवतं की 12 जून हा 12 जून 1959. 59 मध्ये लग्न झालं. हो शुक्रवार. शुक्रवार होता. हो मुहूर्त किती वाजताचा होता. मुहूर्त गोरस. काय एवढा माझ्या गोरस. लक्षात. एवढ्या लक्षात. गोरस गोरस. हा त्यावेळेला गोरस मुहूर्त म्हणजे दिवस मावळताना 6:55 संध्याकाळी. 6:55 मिनिटांनी. काय मस्त लक्षात ठेवल्यात सगळ्या गोष्टी. मग 2 वर्ष तुम्ही त्यानंतर गेला. तेव्हा संवाद कसा व्हायचा. बोलणं तर होतच नसेल ना हो पत्राने. कारण हे डीएडला सातारला होती. 7वीत असतात बरं का. म्हणायचे पत्र पाठवा, पण पत्र कसं लिहायचं आणि गुरुजींना विचारावं तर काय ती काय मालकानं मानायला ह्याचा. हा आता म्हटलं पत्र कसं पाठवायचं. मग म्हातारीला म्हटलं पत्र कसं पाठवायचं वाटत्या. आत्या. हा. हो ह्यांच्या आईला म्हणजे आई सासूबाई. ह्यांच्या. सासूबाई. हा. म्हटलं पत्र कसं लिहायचं. हा तर म्हटलं अगं मला काय माहिती. तर म्हटलं काय म्हणायला हवं. म्हटलं नमस्कार. मग म्हटलं बरं नमस्कार लिहायचं. मग अर्थातच मी पतिदेवांना नमस्कार असं पत्र लिहायची कधी कधी. पतिदेवांना नमस्कार हो, असं कधीतरी. पत्र. हो. म्हणजे संपूर्ण पत्रात एवढंच लिहायचं का पुढे पण लिहायचं कसे आहात वगैरे. नाही मी अभ्यास करते. मी घरी गेले होते. म्हातारी चांगली आहे. आमचं हे घरी काम चाललंय ते एवढंच बाकी काय नाही. मग तुम्ही तिकडनं उत्तर विचारायचे खुशालीची. खुशालीच. हं. त्यावेळेला अशी पत्र लिहायची. आणि आता SMS वरनच चालतं सगळं. आता डायरेक्टच. डायरेक्टच. बरं मग मला सांगा की मिलिटरीत तुम्ही गेलात. पत्रव्यवहार सुरू होता. आणि मग पत्रव्यवहार सुरू असताना 2 वर्ष झाली म्हणे. तुम्ही मगाशी जे म्हणालात हो की तुम्ही कुठेतरी सापडतच नव्हता किंवा कुठे आहात माहित नंतर नव्हतं. नंतर ते कधी. नंतर 62 साली काय झालं मला तेव्हा? डीएडला बरं, मला सांगा DED पर्यंत शिक्षण केलं तुम्ही तेव्हा हो ते ठरवलं होतं का की शिक्षणाचं. ह्यांच्यामुळं आणि ह्यांच्या आईमुळे चांगला मला स्कोप मिळाला. म्हणजे यांच्या आईनं पण शिक्षणाची आवड होती. आणि तुम्हाला प्रोत्साहन दिलं. हो दिल. म्हणजे आजींनी आजी सासूबाईंनी. सासूबाईंनी तुमच्या सासूबाईंनी. हो आणि शिक्षण पूर्ण केलं. हो शिक्षण पूर्ण. दुसऱ्या वर्षाची परीक्षा तर ह्यांची बेपत्ता म्हणून तार आली. बेपत्ता म्हणून तार आली. हो. मग ही तार कोणाकडनं आली. ही गव्हर्नमेंटकडनं. गव्हर्नमेंटकडनं. म्हणजे त्यावेळेला काय झालं होतं. 62चं युद्ध सुरू झालं. हा आणि त्या युद्धात माझी कंपनी फॉरवर्डला होती. कुठली. 36 मराठा बर. आर्टिलरी तोफखाना तेजपूर आसाम. तेजपूर मिसामारी. इथून आम्ही मिसामारी तेजपूर फुटील तवांग शिलापहाडी जंग तवांग आणि तवांगपासून तंगधार मॅकमोन लाईनच्या सरहद्दीला आम्ही पोहोचलो. आणि 20 ऑक्टोबर 1962 पहिला हमला आमच्यावर चायनीज. त्यावेळेला 21 दिवस आम्ही पैदल चाललो होतो सरहद्दीवर जायला. आणि तेव्हा काय झालं. त्यावेळेला पुन्हा अचानक हमला झाला. 20, 21, 22ला मी काही झालो. 22ला 2 दिवस आम्ही थोडं जे काय आपलं रेशन होतं ना ते संपवलं. किती जण होतात तुम्ही. तसं एका वेळेला आम्ही 11 जण. आणि दिवस उगवल्यानंतर एका कपारीत असं बसलो होतो. गारठ्याचे दिवस बर्फ 17,000 फुटावरती. आणि नंतर समोरच्या पहाडीवरनं आमची निगराणी त्यांनी केली चायनीजच्या लोकांनी. आणि बरोबर 8, 8:30ला आमचं जे युद्ध त्याच्यावर ब्रेनगनचा फायर. ब्रेनगन जाणताना टाटा एक वेळ दाबलं की सुरू. तसा ब्रेनगनचा फायर झाला. फायर झाल्यानंतर त्यांनी आमच्या अगोदर काय कैद केलेली लोक होती. त्यात दुभाषा म्हणजे हिंदी बोलणारा एक माणूस होता. आपला गोरका. त्या गोरक्याला शिकवलं तुम लोग हत्यार फेक के शरण आ जाओ असं 3 वेळा. मग आम्ही आपलं ते दिले टाकून हँड्स अप. तुम्ही तेव्हा बॉर्डर क्रॉस केलेली होती. नाही आपल्या हद्दीत. आपल्या हद्दीत होते पण ते घुसले होते. हां ते घुसले. म्हणजे हे तेव्हापासून सुरू आहे. तर घुसखोरी. आणि मग त्यांनी तुम्हाला कैद केलं तिकडे. त्यांची संख्या मोठी असेल.
आणि मग त्यानंतर घरी फक्त एवढीच तार आली स्टील मिशिंग. की मिसिंग मग मग पुढे मी तेव्हा कॉलेजलाच होती. आमचे वडील न्यायला आले हा आणि म्हणले की सासूबाई आजारी आहेत आणि तुला बोलवलंय. तुम्ही म्हणलं अहो त्यांचं मला अचानक निरोप नाही काही नाही कसं काय तुम्ही म्हणता. म्हणले चल तुला बोलवलंय. आणि मग आमच्या सासूबाई माडीवर होत्या तिथं मला नेलं. तर मी मुला सगळ्या बायकांनी विचारलं आत्या कुठं आहे आणि त्या भाऊजीसनी विचारलं अहो भाऊजी आत्या कुठं आहेत, अहो भाऊजी आत्या कुठं आहे. वहिनी जरा तू दम काढ, वहिनी जरा तू दम काढ, वहिनी जरा तू दम काढ. आणि मग पुन्हा सांगितलं असं. म्हणलं तू काय करणार करून घेणार तर नाही. म्हणलं नाही घेणार. माझी सतसत विवेक बुद्धी सांगते की माझे मालक येणारच. येणार तुम्हाला खात्री होती खात्रीच होती की एक ना एक दिवस हे परत येणार. येणार. पण 2 वर्ष काहीच तुम्हाला त्यांच्याबद्दल कळत नव्हतं. एकदा आलं होतं पत्र, एकदा म्हातारीला घरी आणि एकदा मला शाळेवर 2 पत्र आली. चीनमधनं पाठवलं. चीनमधून. पण मग तुम्हाला चीनमध्ये अटक झाली. हां मग तुम्ही 2 वर्ष चीनमध्येच होता. पण तिथून पत्र पाठवायची वगैरे परवानगी होती. परवानगी होती. आणि मग 2 वर्षानंतर तुम्ही आलात. मग तिकडनं कसे आलात तुम्ही. जशी आपली पंचायत असते थोडक्यात हां. त्याची जागतिक जे युनो असतो म्हणजे यु नो त्यातून देवाणघेवाण करतात ह्या राष्ट्राची. कारण त्यांचे सुद्धा काही लोक आपल्या लोकांनी कैद केलेले होते. तर असे 3 ड्रॉप झाले ठरले. त्यात माझा दुसऱ्या ड्रॉपला नंबर लागला. त्यावेळेला मला एक आठवण झाली. काय 2 वर्षानंतर मी दुधाचा चहा पिलो. भारतात आल्यावर त्या दुधाच्या चहाचं काय महत्व आहे. हा बरं मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही बेपत्ता झालात आणि पुन्हा भारतीय तंबूमध्ये आलात तसं या गावातलं यापूर्वी कोणी बेपत्ता झालं होतं. झालेत किती ते. एक माझे वडील तर बेपत्ता झाले ते परत आलेच नाहीत. म्हणजे हां 42 ते 45 घरी आलेच नाहीत. बेपत्ता ते शेवटपर्यंत जायला पेन्शन होईपर्यंत लेटर गव्हर्नमेंटचं बेपत्ता. वडिलाचीच माझ्या. म्हणून तर आहे मला मिलिटरीत गेले ते गेलेच. गेले दुसऱ्या युद्धात आझादीन सेनेला जे सामील झाले आझाद हिंद सेना. ते सुभाष बाबू की जय. बरं मला सांगा तुमचे बाबा 1942च्या युद्धामध्ये 42-45 म्हणजे ते जे गेले मिलिटरीत ते गेलेच परत आलेच नाही. मग त्यानंतर पुन्हा तुमच्या घरामध्ये सैन्य दलात जाण्यासाठी परवानगी मिळाली. नाही. रक्त सळते जायचं परंतु परवानगी नाही. म्हणजे तुम्हाला जायचंच होतं. मग त्यावेळेला एक आमची गँग होती 15-20 मुलांची खेळगडी. अपशिंग घेतली. ऑप्शन घेतली. बरं अशी गँग असते म्हणजे. गँग म्हणजे आतापर्यंतच. आता जे आहे ना आताच्या गँग आले खाणारी टोळी त्यावेळची आमची खेळगडीची गँग होती. बर 1 नंबरची गँग खेळगडी. तिथे निगडी म्हणून एक गाव आहे पवाराची निगडी. तिथं भरतीची एक तारीख आली. तर एक जण म्हटलं अरे भरती आहे निगडीला कसं काय जायचं. ठरवलं तुम्ही. ठरलं. बर मग आम्ही 5-6 जण गेलो. आपल्या भाकरी बांधल्या आणि घरी सांगितलं राहणार जातो शिकारीला. गेलो आम्ही निगडीला. गेलो बाबा झालं भरतीला उभं राहिलो. ते 6 जण नापास झाले मी एकटा पास झाला त्या दिवशी. हा आल्यावर इथं झाला कालवा गावात की बाकीची झाला की मित्रमंडळी तिला का ती भरती झाला ती भरती झाला. आमच्या घरी जाऊन कोणतरी सांगितलं भरती झाला तुमचा पोरगा. मग आमच्या आईने काय हंटर राहिलं. पण ते रगात सारखं आतनं बघतं या जायचं. 2 महिने झाले. 3ऱ्या महिन्याला पुन्हा एक मिलिटरी भरती सातारला. आता लष्कर म्हणतात का नाही तिथं भरती तारीख आली. कुणाला सांगितलं नाही. गेलात एकटेच गेला. एक तेवढा जोडीदार घेतला होता. हा एक जोडीदार घेतला होता. बरोबर. हो कारण घरी सांगायला. हा आणि तिथं गेल्यानंतर परत मी एकटाच भरती. मग झालो भरती झालं. आमचं सगळं कागदपत्र झालं. कुठं मला की ट्रेनिंग सेंटर नाशिक मिळालं. नाशिक रोड आटलरी झालं. त्यात पुन्हा एक शीख सरदार जे होतं कॅप्टन तर म्हटले आता तुम्ही घरी जावा आणि उद्या सकाळी सातारा रोडला वॉरंट घेऊन वॉरंट पिरियड आम्हाला सगळं दिलेलं. तर मी त्या साहेबाला सांगितलं मी घरी बिरी जायचं नाही. माझं वॉरंट आजच तोडायचं. घरी नाही. घरी गेलं की राहिलं. तसल्या कसं सांगू पण आपलं म्हणलं नको मला घरी नको मला आपलं जाऊ द्या.
7 वाजता रात्रीच्या सातारा रोडला गेलो आणि रेल्वेत बसून कल्याण कारण जी काय दिलं होतं आमच्याबरोबर ते दिवस उगवायला नाशिक पोहोचलो आणि ते जोडदार होतं त्याला सांगितलं घरी जर विचारलं आहे ना तर म्हणायचं पेरलेला बहिणीकडे गेलाय 2-3 दिवस राहिलं आणि मग माघारी गेला. गेलात ते गेलातच. आणि मग घरी कळवलं कधी आईला? 10 दिवसानं पत्र पाठवलं. मग इकडे आई आता म्हटलं काय आरडल 2 दिवस गप बसल. सळसळतं रक्त आणि मनातली जिद्द आणि मग तिथून तुमचा प्रवास आमचा सुरू झाला. या अशा गप्पा अशा आठवणी ऐकणार आहोत. तुमची मला चीनमध्ये राजकैदी होते तर म्हटलं हो. तर म्हणले असं करा त्यांना आता जाऊ देऊ नका. तर म्हणलं तसं नाही चालायचं त्यांनी देशाचं संरक्षण करावं मी देशाचे आधारस्तंभ तयार करेन. अरे किती छान किती छान. म्हणजे झाली तुमची इंटरव्ह्यू चला म्हणले इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झालात.